नमस्कार, मी माजी उपनगराध्यक्ष माथेरान नगर परिषद। आता माथेरानमध्ये सार्वत्रिक नगर परिषदेच्या निवडणूक घातल्या आहेत आणि यात आपल्या माथेरानमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि RPI ह्या आम्ही महायुती सोबत आम्ही सगळे काम करत आहोत। माथेरानमध्ये प्रदेशाचे रवींद्रजी चव्हाण आणि आमदार प्रशांतजी ठाकूर आणि कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या आधिपत्याखाली आम्ही सर्वजण ही निवडणूक लढवत आहोत। आम्ही माथेरानमध्ये भारतीय जनता पार्टीने देखील 6 नगरसेवक रिंगणात उतरवले आहेत या युतीच्या मार्फत आणि आम्ही सर्वजण निवडणुकीमध्ये सर्व एकजुटीने काम करत आहोत। आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार चंद्रकांतभाई चौधरी हे फार एक उमदा नेतृत्व आहे आणि यांनी बरेचसे चांगले कामं केलेली आहेत आणि प्रथमच ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। तसेच आमचे 20 उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPIचे। ह्याच्यात 20 उमेदवार आमचे सगळे चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आमचे सहकारी प्रवीणजी सकपाळ आहेत, चंद्रकांत चौधरी आहेत, मनोज खेडकर आहेत, चंद्रकांत जाधव आहेत, प्रदीप घावरे आहेत, किरण चौधरी, राकेश चौधरी, आमचे सगळे असे बरेचसे आमचे सहकारी आहेत। ते एकदम जीव लावून ह्या निवडणुकीसाठी काम करत आहेत आणि मला अपेक्षा आहे की आम्ही ह्या निवडणुकीत खरे उतरू आणि सर्वांना बहुमताने निवडून आणू। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीमार्फत बरेचशी कामं केलेली आहेत, फक्त आम्ही असंच निवडणुकीत नाही उतरलो। आम्ही माथेरानमध्ये सर्व दिव्यांगांना घरघंटीचं आणि शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे मोफत। भरूच माथेरानमध्ये एक मयत जर न्यायचं असेल तर 3 किलोमीटर चालत नेऊन जायचं होतं, तर आम्ही त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मार्फत एक वैकुंठ रथ आम्ही अवेलेबल केला आणि तो आता कार्यरत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे रेस्क्यू टीम आहे तर रेस्क्यू टीमला आमच्या माननीय प्रशांतदादा ठाकूर आमदार यांच्याकडून जवळजवळ 4.5 ते 5 लाखाचं सामान आम्ही उपलब्ध करून दिले की जेणेकरून ते आत्ताही त्यांना ते कामात येतं। बरेचसे आम्ही नेत्र चिकित्सा शिबिर, मोफत चष्मे वाटप, तर तसेच बरेचसे असे कामं आमची चालू आहेत। असं आम्ही हे सगळं बोलू इच्छित नाही, परंतु ह्याच्या पुढे पण आम्हाला बरीचशी कामं करायची आहेत ह्या युतीमार्फत आणि सगळ्यांना आम्ही निवडून आणू। या आमच्या चंद्रकांत चौधरी जे नगराध्यक्षाच्या पदाचे उमेदवार आहेत आणि आमचे 20 नगरसेवक युतीचे, हे सगळ्यांना आम्ही चांगल्या भरघोस मताने निवडून आणू असं मी आपल्याला ग्वाही देतो। महायुतीचे उमेदवार आमचे निवडून आले, आमची सत्ता बसली नगरपालिकेवरती की आम्ही प्रामुख्याने आमचा एक पर्यायी रस्त्याचा फार मोठा आमचा विचार आहे की पर्यायी रस्ता हा माथेरानला फार गरजेचा बनलेला आहे, कारण माथेरानमध्ये हा एक घाट आहे तो कायम पॅक असतो आणि अर्धे टुरिस्ट परत जातात। दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या माथेरानच्या लोकांना जे यंग जनरेशन आहे त्यांना चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण घेता येईल। आता मोठा एअरपोर्ट होतला पनवेलमध्ये, तिकडे हजारोने नोकऱ्या उपलब्ध होतील। तिकडे JNPT पोर्ट आहे, दुसरं बरेचसे हब येतात पनवेलमध्ये। ते आमचे हे जे तरुण वर्ग आहे तो एकदम सोप्या पद्धतीने जाऊन तिकडे काम करून परत संध्याकाळी घरी येईल। तर आता माथेरानमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असा आहे की माथेरानच्या बऱ्याचशा फॅमिली शिक्षणासाठी खाली उतरतात आणि पण त्यांच्यानंतर ज्यांची कॅपॅसिटी नाही ते इकडेच राहतात आणि ते बिचारे ते मुलंच हुशार असून देखील पुढचं शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि चांगल्या पद्धतीचं ते जॉब त्यांना अवेलेबल होत नाही माथेरानमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत एकदम सक्षम उमेदवार आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्रजी चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आम्हाला चांगलं बळ दिलेलं आहे आणि यांनी आम्हाला पुढचं म्हणजे राज्यात सुद्धा सत्ता आहे आणि केंद्रात सत्ता आहे आमची, तर पुढचं काम आमचं चांगल्या पद्धतीने होईल असं आम्हाला वाटतं। दुसरी गोष्ट म्हणजे आता शासकीय भूखंड जे आहेत ते रेग्युलाइज करण्याचे आता काही आदेश झालेले आहेत सरकारकडनं, त्यासाठी आम्ही बरेच जवळ 3-4 वर्ष आम्ही प्रयत्न करत आहोत। माथेरानचे सर्व भूखंड हे रेग्युलाइज व्हावेत, जे लीज पद्धतीने आहेत ते लोकांना त्रास होतो आणि कोणी त्याचा मालक होऊ शकत नाही, तर ह्यासाठी आमच्या सगळ्या लोकांचे प्रयत्न चालू आहेत। भारतीय जनता पार्टीकडनं सुद्धा आम्ही भरपूर प्रयत्न करतो आहे। यासाठी आम्ही दिल्लीला सुद्धा एक जाऊन आम्ही भेट घेऊन आलो होतो भूपेंद्र यादव साहेबांची। मध्यंतरी आमची आशिषजी शेलार यांनी आमची एक मीटिंग लावली होती, तर माथेरानच्या मुद्द्यावरनं बरेचसे त्यांनी विषय हाताळले आहेत आणि त्याच्यानंतर माथेरानमध्ये टुरिझम वाढण्यासाठी काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं झालं पाहिजे, जे माथेरानमध्ये 3 दिवस ते 4 दिवस लोक राहिली पाहिजेत। पूर्वी होत होतं, लोक फिरायची राहायची, आता फक्त 1 डेचं टुरिझम झालेलं आहे, तर ते 1 डेचं न राहता 3-4 दिवसात ते माथेरानमध्ये काहीतरी एक वेगळा प्रोजेक्ट आणला पाहिजे असं आम्हाला वाटतं सगळ्यांना आणि त्यासाठी आम्ही सगळे लोक फार प्रयत्नशील आहोत आणि आमच्या वरच्या नेत्यांनी सुद्धा आम्हाला आता ह्यावेळेस आश्वासन केलेलं आहे की आम्ही माथेरानमध्ये चांगल्या पद्धतीचं टुरिझम आणू आणि चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट आणू, जेणेकरून माथेरानचं लोकांचं उत्पन्न वाढेल। मी याद्वारे सांगू इच्छितो की महायुतीचं एक मोठं आव्हान समोरच्यांसाठी आहे
आणि महायुती निवडून 100% येईल आणि हा आम्हाला आत्मविश्वास आहे.